बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीची घोषणा 23 एप्रिलला बारामती राहुरीची पोटनिवडणूक तर 4 मे रोजी पोटनिवडणुकीचा निकाल। जिथे मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामतीत पोटनिवडणूक घ्यावी लागते। बारामती पोटनिवडणुकीबाबत रोहित पवारांचं ट्विट। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे पुन्हा चर्चेत। महापौरांच्या गाडीवर लाल निळ्या रंगाचे दिवे, मिलिंद नार्वेकरांनी ट्विट करत केले सवाल। राज्यात कुणीही गाड्यांना लाल दिवे लावू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। प्रत्येकानं केंद्राच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे, फडणवीसांची माहिती। बंद भीमाशंकर मंदिर निशिकांत दुबेंसाठी केलं खुलं, व्हीआयपी दर्शनावरून वाद, सर्वसामान्यांचा मात्र संताप। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार। बहिणींच्या खात्यात 15 एप्रिल पर्यंत पैसे येण्याची शक्यता। मालाड रेल्वे स्थानकावर नमाज पठण प्रकरणात गुन्हा दाखल, स्टेशन मास्टरच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद। नमाज पठणाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल। मुख्यमंत्री फडणवीस एक डायनॅमिक नेतृत्व, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक। मुरबाड कल्याण रेल्वेला केंद्राचा हिरवा झेंडा, खासदार सुरेश म्हात्रे यांची माहिती। कांशीराम यांना मरणोत्तर भारतरत्न द्या, राहुल गांधींची पंतप्रधानांकडे पत्राद्वारे मागणी। पंढरपुरात झोपडपट्टीतील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा, पाण्याच्या टाकीत आढळले मांसाचे तुकडे, नागरिकांचं आरोग्य धोक्यात। पाकिस्तानात सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात, नवीन सरकारी गाड्या खरेदी करण्यावर बंदी, अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावरही निर्बंध।